पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा। आज आपण शिराडोण येथील जागृत हनुमान मंदिर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर या मंदिराची आणि या हनुमंताची एक वेगळीच कहाणी आहे। ती काय कहाणी आहे आपण यांच्याकडून ऐकूयात। मी श्याम माणिकराव यादव पाटील शिराडोणचा राहणार असून हे जे मंदिर आहे, ज्यावेळी महाराष्ट्रात यादवकालीन राज्य होतं, देवगिरीवर यादवांचं राज्य होतं, त्याच्या अगोदरपासून किंवा त्यापासून हे मंदिर आहे। आणि या गावाचा इतिहास त्यावेळेसपासून आहे। या मंदिराचं नाव जागृत हनुमान मंदिर आहे आणि याला पेठेतला हनुमान बी म्हणायचे। त्यावेळेसपासून इथं पेठेत म्हणजे गाव इथं वसलेलं होतं आणि मुख्य मार्केट, मुख्य बाजारपेठ इथं होती। कालावगामध्ये गाव इकडे गेलं, पसरत गेलं आणि हे मंदिर शेतात आलं। गाव आता चौकडून वाढलेलं आहे आणि मध्यभागात शेत आहे। पण ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की याच्यावर छत बसत नाही, छत टाकला की पडतं आहे आणि नवसाला पावणारा जागृत हनुमान मंदिर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनादी कालापासून इथं जे सप्ताह होतं आहे ते सप्ताह आत्तापर्यंत चालू आहे, अखंड चालू आहे। याच्यामध्ये कालावगामध्ये विविध संघटना आल्या, संप्रदाय आले, वेगळ्या संप्रदायाने वेगळ्या संघटनाने। आता बजरंग दल विश्व हिंदू परिषदेतला सप्ताह करत आहे। भक्तिभावानं लोक येतात, नवस बोलतात, नवसाला पावणारा हनुमंत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सप्ताह अनादी कालापासून कधीच बंद पडलेला नाही। अनेक मंदिराला पार्श्वभूमी 100 वर्षाची, 150 वर्षाची असते, पण ह्याची पार्श्वभूमी अनंत काळापासून ह्या कुणालाच माहीत नाही। पिढ्यानपिढ्या आम्हाला हे सांगतात की पेठेतला हनुमान, जागृत हनुमान नवसाला पावतो आहे आणि ह्याच्यात कधीच बंद नाही। लांबून लोक येतात, नवस करतात। आणि विशेष म्हणजे इथं जातीभेदाचा संबंध नाही, सगळ्या जाती धर्माचे, बौद्ध धर्माचे सुद्धा लोक येऊन नवस करतात आणि दर्शन घेतात। सगळ्या जाती धर्माचे येतात, त्याच्यात काही हे नाही। याच्या अगोदर कधी छत टाकण्याचा असा प्रयत्न केला होता का? इथली जी परंपरा आहे, याच्या अगोदर कुणीतरी पूर्वीच्या काळात छत टाकण्याचा प्रयत्न केला तर ते प्रयत्न यशस्वी झाला। चांगल्या मातबर माणसाने प्रयत्न केला। शिराडोणची पार्श्वभूमी म्हणजे अशी आहे की एकदम महाराष्ट्रात नावाजलेले व्यापारी, नावाजलेले पुढारी, नावाजलेले मातबर लोक म्हणजे साहेबराव पाटील, फकीरजी पाटील एवढे मातबर लोकांनी इथं सत्ता केली। त्यांनी एक प्रयत्न केला पण त्यांनासुद्धा यश आलं नाही। त्याच्यामुळे आता कोणी छत टाकायची हिंमत करत नाही। शेतात छत टाकायचा प्रयत्न केला की काहीतरी नुकसान होतं आहे, त्याच्यामुळे असं कोणी आता हिंमतच करत नाही। हे एवढं जागृत देवस्थान आहे। म्हणजे हे देवालाच मान्य नाही, छत देवालाच मान्य नाही। छत टाकण्याचा प्रयत्न केला काहीतरी आघाडीत घडतं, 100% आघाडीतच घडणार। त्याच्यामुळे छत टाकायचा आता कोणी प्रयत्न करत नाही। करणाऱ्याचं फेलियर झालं म्हणून आता ते फेलियर घ्यायची हिंमत कोणी करत नाही। तर पहा, माणसाची परमेश्वरावरती श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी। आणि मी असं का बोलतोय तरी आजकालच्या वातावरणामध्ये जे चाललंय तर तशी अंधश्रद्धा कुणीही मनी बाळगू नये, मनामध्ये परमेश्वराविषयी। बरोबर, आमच्या गावात जसं ह्या मंदिराची आख्यायिका आहे तसंच गोल घुमट आहे, एकदम हेमाडपंथी एका दगडापासून बनवलेलं आहे। त्याचबरोबर ढोणेश्वर मंदिर आहे, ज्या ढोणेश्वराच्या नावानं शिराडोणचं नाव बसलेलं आहे। ते ढोणेश्वर मंदिर हेमाडपंथी आहे। त्यातली बारव एकदम पुरातत्वकालीन आहे। त्याच्यावर त्या गोल घुमट आणि ढोणेश्वर मंदिर याची पुरातत्व विभागानं दखल घेणं आणि त्याचं पुनरुज्जीवित करणं, इतिहासकालीन पुरावे जतन करणं ही काळाची गरज आहे आणि ती केलं पाहिजे अशी आमची ग्रामस्थाच्या वतीनं मागणी आहे। म्हणजे येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी हे पुरातत्व विभागाने ते जपलंच पाहिजे। कारण ते पुरावे जर नष्ट झाले तर आणि त्या गोल घुमटची तर अशी आख्यायिका आहे, त्या गोल घुमटच्या समोर एक नंदी आहे आणि दरवर्षी गहुबर पुढे सरकत आहे। आता ते पार मंदिराच्या जवळ आला आहे। ज्या दिवशी ती नंदी मंदिराला चिटकल त्या दिवशी प्रलय येणार। आणि ही आम्ही लहानपणापासून बघतो, जी नंदी तितक्या लांब होता ती आता जवळ आलेला आहे। ती सुद्धा पुरातत्व विभागानं सगळ्यांनी दखल घेणं आणि ती आख्यायिका जपणं हे आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे।